ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती रेणापूर अंतर्गत ग्रामपंचायत पोरेगाव येथे कार्यरत आहे। दिनांक 29 आणि 30 डिसेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र लातूर या ठिकाणी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत 2 दिवसीय प्रशिक्षण होते। या प्रशिक्षणामध्ये माननीय इंगोले सर यांनी उपस्थित माझ्या तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना ग्रामपंचायतीचा स्वनिधी कसा वाढवायचा, त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे याचं सखोल मार्गदर्शन केलं। ह्या मार्गदर्शनाची आवश्यकता होती का, तर 101% आवश्यकता होती आणि त्याच्यामुळं आम्ही वाढवत होतो, परंतु त्याच्यामध्ये आता कशा पद्धतीने आणखी वाढ करता येईल ह्याचं सखोल असं त्यांनी मार्गदर्शन केलं आम्हाला। त्या मार्गदर्शनामुळं आम्हाला भविष्यामध्ये सुद्धा आता आमच्या ग्रामपंचायतीचा स्वनिधी वाढवण्यासाठी खूप काही मोलाचं असं त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर त्यांनी आता VBG रामजी ही जी योजना आता 2025 रोजी आता नवीन GR आलेला आहे, त्या पद्धतीने आम्ही 26 जानेवारीला 26 डिसेंबरला त्याचं नामकरण केलं ग्रामसभेमधून। परंतु पूर्वीची योजना नरेगा आणि आता VBG रामजी ह्याच्यामध्ये काय फरक आहे आणि त्याच्यामुळं ह्या योजनेमध्ये कसे कसे कामं घेता येतात, कोणते कोणते कामं घेता येतात आणि त्याचा आराखडा कसा केला जातो, आराखडा ऑनलाईन पद्धतीने कसं गाव लेवलवरून BDO साहेबांच्या लॉगिनला, BDO साहेबांच्या लॉगिनहून तिथं त्याचं स्क्रुटनिंग होऊन जर काही चुकी असेल तर परत वापस पाठवला जाईल आणि ह्या सर्व प्रोसेस ऑनलाईन प्रोसेस आहेत असं त्याबद्दलसुद्धा त्यांनी असं सखोल असं आम्हाला मार्गदर्शन केलं। त्या कायद्याची नवीन असल्यामुळं आम्हाला तेवढी काही पूर्वकल्पना नव्हती त्याची, परंतु इंगोले सरांनी असं डिटेल त्याचं बायफर्गेशन करून असं सुंदर असं मार्गदर्शन केलं। भविष्यात आमच्या कामाला ते खूप मोलाचं ठरेल। इंगोले सरांकडून अशा ट्रेनिंग तालुका लेवलला सुद्धा व्हाव्या, कारण ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मागं बऱ्याचशा गोष्टी ह्या गोष्टी त्यांना माहिती होत नाहीत, परंतु इंगोले सरांसारख्या व्यक्तींचं तालुका लेवलला सुद्धा जर ह्यांच्या कार्यशाळा घेतल्या आणि त्यांनी VBG रामजी आणि ग्रामपंचायतीचं स्वउत्पन्न कसं वाढवायचं, आता काय केलं होतं, ट्रेनिंगला 1,500च्या वरचीच लोकसंख्येचे गावं बोलवले होते, परंतु तालुका लेवलला तालुक्याच्या बैठकीमध्ये जर इंगोले सरांसारख्या एखाद्या व्यक्तीनं तिथं हे जर मार्गदर्शन केलं तर सर्वच तिथं त्या ठिकाणी स्टाफ असतो। त्यामुळं इंगोले सरांनी जे काय मार्गदर्शन केलं खूप सुंदरपैकी केलं। तर माझी अशी प्रशासनाला सुद्धा विनंती राहील की इंगोले सरांनी प्रत्येक तालुक्याला यावं आणि असं मार्गदर्शन करावं। धन्यवाद सर।